हिमाचल प्रदेश येथून कोडीनयुक्त अंमली पदार्थाचा समावेश असलेल्या कप सिरपच्या बाटल्यांची विक्री करण्याची साखळी असून ही साखळी महाराष्ट्रात तसेच भिवंडीमध्ये कोणत्या वितरकांच्या माध्यमातून विक्री करत होती याबाबत तपास करण्यात आला आहे। स्थानिक पातळीवर यामध्ये कोणाचा हात आहे याचा छडा या गुन्ह्याच्या तपासादरम्यान करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे शहर पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। कोडीन फॉस्फेट नावाचे अंमली पेय असलेले द्रव्य मिसळून तयार करण्यात आलेल्या आणि बेकायदेशीरपणे विक्रीसाठी आणणाऱ्या गुंगीकारक औषधांच्या साठ्यांसह 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे। आरोपीकडून ओनरेक्स कंपनीचे कोडीनयुक्त कप सिरप एकूण 17,640 बॉटल, एक स्विफ्ट डिझायर कार आणि 12 लाख रुपये किमतीची टाटा कंपनीचा ट्रक हस्तगत करत भिवंडी मालमत्ता गुन्हे शाखेला यश आले असल्याचं माहिती ठाणे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। भिवंडी येथील ओवळा गावापाशी एक स्विफ्ट डिझायर कार बेकायदेशीरपणे कोडीनयुक्त गुंगीचे औषध विक्रीसाठी आणत असल्याची पक्की माहिती भिवंडी मालमत्ता कक्षाला मिळाली होती। त्यानुसार त्यांनी सापळा रचत गाडी चालकासह 4 आरोपींना अटक केली आहे। 4 आरोपींकडे असलेल्या 4 बॉक्समध्ये 480 बॉटल्स सापडल्या आहेत। वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ घारगे यांच्या पथकास ही मालमत्ता आढळून आली आहे। या गुन्ह्याचा अधिक तपास करत असताना चेंबूर येथील कुंभारवाडा या ठिकाणी आरोपी इक्बाल शेख याने गोडाऊनमध्ये विनापरवाना बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या कोडीनयुक्त कप सिरपच्या 17,160 बॉटल्स आढळून आल्या असून एकूण 17,640 गुंगीकारक औषधांच्या बाटल्यांसह 12 लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा ट्रक हस्तगत करण्यात आला आहे, अशी माहिती उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली आहे। गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाचे पोलीस अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ घारगे, API महाजन आणि त्यांची टीम ACP श्री डोंगरे यांच्या मार्गदर्शनामध्ये 31 जानेवारी रोजी भिवंडीच्या हद्दीमध्ये नारपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक संशयित स्विफ्ट डिझायर कार पकडली। त्या कारमध्ये 4 इसम आणि 4 बॉक्स होते। त्या बॉक्समध्ये बेकायदा विक्रीसाठी किंवा जे नियमबाह्य विक्रीसाठी औषधाच्या बॉटल्स होत्या, कप सिरपच्या बॉटल होत्या। ते ऑनरेक्स कंपनीचं कप सिरप आहे, ज्याच्यामध्ये कोडीन फॉस्फेट नावाचं केमिकल असतं जे नशेसाठी त्याचा वापर केला जातो किंवा अंमली पदार्थ किंवा अंमली पेय म्हणून त्याचा वापर केला जातो। ते ताब्यात घेतलं। त्यानंतर त्या अनुषंगाने NDPS कायद्याने गुन्हा दाखल केला। त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये चेंबूर येथून आमच्या टीमने इक्बाल शेख यास अटक करून आणखी त्याच्या ताब्यात असलेला त्याच्या गोडाऊनमध्ये असलेला मुद्देमाल त्यामध्ये जप्त केला। एकूण मुद्देमाल 147 बॉक्स, ज्याच्यामध्ये 17,640 ऑनरेक्स कप सिरपच्या बॉटल, ज्याची किंमत सुमारे 31,75,000 इतकी आहे। त्या अनुषंगानं मालमत्ता कक्षेचे अधिकारी अधिक तपास करत आहेत। या गुन्ह्यामध्ये सदरचं ऑनरेक्स कप सिरप हे हिमाचल प्रदेश येथील एका कंपनीमध्ये बनलेलं आहे। तेथून त्याचा जो डिस्ट्रीब्युशन आहे किंवा जे त्याचं वितरण आहे ते वितरण बेकायदेशीरपणे कुणी केलं, ते बनारस मार्गे किंवा उत्तर प्रदेशच्या राज्यामधून आपल्याकडे भिवंडीपर्यंत आलं, त्याचं वितरण कुणी केलं, त्या वितरणामध्ये कोण समावेश आहे, आणखी किती आरोपींचा समावेश आहे, या अनुषंगानं आम्ही अधिक तपास करत आहे। सदरच्या गुन्ह्यामध्ये अद्यापर्यंत 5 आरोपींना अटक केलेली आहे। त्याच्यामध्ये दिलीप पाल हा ट्रक ड्रायव्हर होता, त्याच्यासोबत ज्योती प्रकाश, दिनेश सिंग, श्याम सुंदर आणि इक्बाल शेख असे एकूण 5 आरोपी अटक केलेले आहेत। अजून यामध्ये कोण आरोपी निष्पन्न होतात याचा अधिक तपास आम्ही करत आहोत।